नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या चॅप्टर मधला सेकंड रिएक्शन्सचा पार्ट. म्हणजे त्याच्या आधल्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केले ऑल प्रिपरेशन रिएक्शन्स, ज्यामध्ये आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचं प्रिपरेशन बघितलं. आता या लेक्चर मध्ये आपण कव्हर करूया रिएक्शन्स ऑफ फिनॉल्स, म्हणजे प्रिपरेशनच्या व्यतिरिक्त फिनॉल्सच्या जितक्या पण रिएक्शन्स आहे इन्क्लुडिंग नेम रिएक्शन्स त्या आपण कव्हर करू. त्यानंतर इस्टर्सच्या काही रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स जे या चॅप्टर मध्ये आहे. तर या लेक्चर नंतर आपल्या अल्कोहोल, फिनॉल, इथर्सच्या सर्व रिएक्शन्स कव्हर होऊन जाणार आणि त्याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण पीवायक्यू सॉल्व्ह करणार. चला तर लेट्स स्टार्ट. सर्वात पहिले रिएक्शन्स ऑफ फिनॉल. फिनॉल्सच्या कोणकोणत्या रिएक्शन्स आहे अदर दॅन त्याच्या प्रिपरेशन्सच्या रिएक्शन. सर्वात पहिले हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल, देन नायट्रेशन ऑफ फिनॉल, सल्फोनेशन ऑफ फिनॉल, रायमर-डायमंड रिएक्शन, होल-बेस रिएक्शन, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल आणि कॅटालिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. तर या आहे 7 रिएक्शन्स ज्या रिएक्शन्स ऑफ फिनॉलच्या अंडर येतात. बघा, याला मी एका फ्लोचार्ट वाईज अरेंज केलं आहे. हे एक्झॅक्ट सेम फ्लोचार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढू शकता आणि याच्या अंडर येणारा प्रत्येक रिएक्शन सुद्धा तुम्ही एरो करून याच्या खालीच लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व रिएक्शन्स लक्षात ठेवायला इझी जाईल. तर सर्वात पहिले हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल पासून स्टार्ट करू. तर हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. Phenol reacts with aqueous solution of bromine. Aqueous solution of bromine means bromine plus H2O. जेव्हा आपण ब्रोमीनला H2O सोबत डिझॉल्व्ह करतो तर एक aqueous solution of bromine तयार होते आणि जेव्हा आपण फिनॉलला रिएक्ट करतो विथ aqueous solution of bromine आपल्याला मिळते 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. म्हणजे बघा, पहिले फिनॉलचं स्ट्रक्चर असते. फिनॉलच्या स्ट्रक्चरवर 2, 4 आणि 6 पोझिशनवर ब्रोमीन ऍटम्स अटॅच होऊन जातात आणि याला आपण म्हणतो 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ट्रायब्रोमो मीन्स 3 ब्रोमीन आणि फिनॉलवर. तर अशा प्रकारे ब्रोमीन वॉटर रिॲक्ट करते फिनॉल सोबत. आता जर आपण हीच रिॲक्शन अशा सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये कॅरी केली ज्याची लोअर पोलॅरिटी आहे, जसं आपण जेव्हा aqueous सोल्युशन ऑफ ब्रोमीन यूज केलो, इट हॅज हाय पोलॅरिटी, कारण aqueous म्हणजे वॉटर काय आहे विथ हाय पोलर सॉल्व्हंट आहे. पण आपण जर लोअर पोलॅरिटीचे सॉल्व्हंट्स यूज केले, जसे की CHCl3 झालं, CCl4 झालं किंवा CH2 फॉर्म झाला, तर हा ट्रायब्रोमोफिनॉल फॉर्म न होता एक वेगळा प्रोडक्ट फॉर्म होते. तो काय आहे ते बघूया. तर जर आपण ब्रोमीन सोबतच रिॲक्ट केला बट इन द प्रेझेन्स ऑफ या 3 पैकी कोणता एक सॉल्व्हंट, म्हणजे आपण वॉटर न घेता CHCl3 घेतला किंवा आपण CCl4 घेतला किंवा आपण CH2 घेतला, तर एक ऑर्थोब्रोमोफिनॉल म्हणजे ऑर्थोब्रोमोफिनॉल आणि पॅराब्रोमोफिनॉल हे 2 प्रोडक्ट्स तयार होते आणि यातला जो मेजर प्रोडक्ट असतो तो असतो हा पॅराब्रोमोफिनॉल. म्हणजे फिनॉल ग्रुप, सॉरी, हा झाला फिनॉलचा स्ट्रक्चर आणि हा पॅरा पोझिशनवर जेव्हा ब्रोमीन ग्रुप अटॅच असते, ब्रोमीन ॲटम अटॅच असते, याला आपण म्हणतो पॅराब्रोमोफिनॉल. तर पॅराब्रोमोफिनॉल या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट असते. तर आपण हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल साठी कंक्लूड करू की देयर आर 2 टाइप्स ऑफ रिएक्शन ऑकरिंग इन हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. एक असते ब्रोमीन प्लस H2O आणि एक असते ब्रोमीन प्लस काही पण एखादं सॉल्व्हंट ऑफ लोअर पोलॅरिटी, म्हणजे तो असू शकतो CHCl3, CCl4 और CS2. याच्यामध्ये तयार होतो 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल आणि यामध्ये तयार होतो ऑर्थो किंवा पॅराब्रोमोफिनॉल. नेक्स्ट आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. जसं आपण हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल मध्ये बघितलं की 2 रिएक्शन्स होऊ शकते, तसंच नायट्रेशन ऑफ फिनॉल मध्ये पण जर तुम्ही डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड केलं ऍट लो टेम्परेचर तर तुम्हाला मिळेल एक ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि एक पॅरानायट्रोफिनॉल. म्हणजे डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3 मधला जो NO2 ग्रुप आहे, हा NO2 ग्रुप एक वेळा ऑर्थो पोझिशनला अटॅच होतो आणि पॅरा पोझिशनला अटॅच होतो ऍट लो टेम्परेचर. तर अशा प्रकारे ही झाली रिएक्शन ऍट लो टेम्परेचर विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. तर आता जर आपण फिनॉलला रिॲक्ट केलं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत तर फॉर्म होतो 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. म्हणजे 3 मोल्स ऑफ HNO3 आहे जे आपल्याला 3 NO2 ग्रुप देतात आणि हे 3 NO2 ग्रुप पॅरा 2 ऑर्थो पोझिशन आणि 2 एक पॅरा पोझिशन वर जाऊन अटॅच होते. अशा प्रकारे आपल्याला मिळते 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल आणि 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल याला आपण पिक्रिक ऍसिड सुद्धा म्हणतो. तर या रिएक्शन वर पण भरपूर क्वेश्चन्स तयार होतात.
जसे की पिक्रिक ऍसिडचं दुसरं नाव काय आहे तर 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, किंवा असं म्हटलं जाऊ शकते की पिक्रिक ऍसिडच्या फॉर्मेशनची रिएक्शन लिहा, किंवा रिएजंट काय असते पिक्रिक ऍसिडच्या फॉर्मेशनसाठी ते आपल्याला माहित असलं पाहिजे की कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असते. तर अशा प्रकारे ही झाली नायट्रेशन ऑफ फिनॉलची रिएक्शन. तर आता बघूया सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन ऑफ फिनॉल पण एक अशी रिएक्शन आहे ज्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो, त्याला आपण रिॲक्ट करतो फिनॉल सोबत. पण ही रिएक्शन पण दोन वेगवेगळ्या टेम्परेचरवर होऊ शकते आणि दोन्ही वेगवेगळ्या टेम्परेचरवर ते आपल्याला दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स देते. जसं की आपण बघा इथे म्हणत आहे की कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 हा ऍसिड आपण जेव्हा रूम टेम्परेचरवर यूज केलं टू रिॲक्ट विथ फिनॉल, तेव्हा आपल्याला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळाला. म्हणजे फिनॉल जो ग्रुप आहे हा झाला फिनॉल, आणि ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड म्हणजे जो SO3H ग्रुप आहे तो ऑर्थो पोझिशनवर येऊन अटॅच होतो. हा कधी फॉर्म होतो हा प्रोडक्ट जेव्हा आपण रूम टेम्परेचरवर रिॲक्ट करतो, म्हणजे ऍट 293 केल्विन. पण तेच जेव्हा आपण टेम्परेचर वाढवलं, म्हणजे आपण केलं 373 केल्विन, अशा टेम्परेचरवर जो प्रोडक्ट फॉर्म होते तो होतो पॅरासल्फोनिक ऍसिड. पॅरासल्फोनिक ऍसिड मीन्स हा जो सल्फोनिक ग्रुप आहे SO3H हा अटॅच होतो पॅरा पोझिशनवर फिनॉलच्या. तर आपण म्हणू शकतो की सल्फोनेशन ऑफ फिनॉल दोन वे मध्ये होऊ शकते, म्हणजे डिपेंडिंग ऑन टेम्परेचर तो आपल्याला दोन प्रोडक्ट देऊ शकते. तर अशा प्रकारे ही रिएक्शन इथे कंप्लीट झाली. आता आहे रॅमर टायमन रिएक्शन. रॅमर टायमन रिएक्शन एक इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, किंवा जितके पण नेमिंग रिएक्शन्स आहेत फिनॉल सेक्शनच्या अंडर त्या सर्व नेम रिएक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला ही जी रिएक्शन आहे लाईक याचे जे स्ट्रक्चर आहे रिएक्शनचं, फिनॉल पासून मग रिएजंट, मग इंटरमिडिएट, त्यानंतर प्रोडक्ट फायनल काय तयार झाला, हायड्रोलिसिस नंतर काय तयार झालं, ही पूर्ण रिएक्शन जशी तशी लिहिता आली पाहिजे. त्यानंतर याच्यापासून काय प्रोडक्ट बनत आहे, यामध्ये रिएजंट काय यूज झाले, इंटरमिडिएट प्रोडक्ट्स कुठले कुठले तयार झाले, हे सर्व म्हणजे इन डिटेल ही रिएक्शन प्रत्येक ऍस्पेक्ट मी तुम्हाला माहित असली पाहिजे. त्याच्यानंतर येणार कोलबेज रिएक्शन, त्यासाठी सुद्धा सेम. तर चला सर्वात पहिले आपण स्टेटमेंट रीड करू. When phenol is treated with chloroform in aqueous sodium hydroxide CaCl3 plus aqueous NaOH and followed by hydrolysis with acid salicylaldehyde is formed. म्हणजे जेव्हा आपण फिनॉलला ट्रीट करतो या सर्व रिएजंट सोबत आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळते, सॅलिसिलाल्डेहाइड. तर ही आहे रॅमर टायमन रिएक्शन. आता याला आपण एक वेळा याद बघू. या रिएक्शनच्या फिगर मध्ये लक्ष द्या. हा आहे फिनॉल when treated with CaCl3 aqueous NaOH. तर काय होते, NaOH मधला जो Na ग्रुप आहे तो H ला डिस्प्लेस करते, आणि इथे O Na+ असा हा एक इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होते, आणि हा जो CHCl3 आहे यातला CHCl2 ग्रुप हा पण इथे ऑर्थो पोझिशनवर येऊन अटॅच होते. तर एक इंटरमिडिएट ग्रुप जो आहे किंवा प्रोडक्ट जो आहे तो तयार होते. त्यानंतर परत एक मॉलिक्युल NaCH चा परत NaOH चा परत रिॲक्ट करतो या इंटरमिडिएट प्रोडक्ट सोबत, आणि तो हा जो इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे तो मग कन्वर्ट होतो अशा प्रकारे. म्हणजे इथला जो Cl2 ग्रुप आहे तो निघून जाते या Na सोबत, आणि इथे जो O आहे तो येऊन इथे अटॅच होतो. अशा प्रकारे इथे एक अल्डेहाइड ग्रुप जो ऑर्थो पोझिशनवर आहे तो तयार होऊन जाते, आणि हा जो ONA+ आहे हा जसा तसा तिथे अजूनही अटॅच असतो. पण पुढे जेव्हा आपण या सबस्टन्सची हायड्रोलिसिस करतो H3O+ नी, तर या हायड्रोलिसिस मुळे काय होते, हा जो Na+ आहे हा निघून जाते आणि इथे येऊन ॲटम अटॅच होतो, ज्याच्यामुळे हा OH ग्रुप इथे फायनली कन्वर्ट होऊन जाते. तर आपण म्हणू शकतो की एक फिनॉल ग्रुप कन्वर्ट झाला ज्याच्यावर एक ऑर्थो पोझिशनवर अल्डेहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे. याला आपण ऍज अ कंबाईंड नेम दिला सॅलिसिलाल्डेहाइड. तर अशा प्रकारे ही झाली रॅमर टायमन रिएक्शन. एक वेळा परत समराइज करून देते. फिनॉल जेव्हा रिॲक्ट करतो क्लोरोफॉर्म आणि aqueous NaOH सोबत, तेव्हा हा एक काहीतरी इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होते. इंटरमिडिएट प्रोडक्ट परत एक वेळा रिॲक्ट करते वन मॉलिक्युल ऑफ NaOH सोबत. जेव्हा हा वन NaOH रिॲक्ट करते या इंटरमिडिएट प्रोडक्ट सोबत, तर इथे तयार होतो हा परत एक दुसरा इंटरमिडिएट प्रोडक्ट, ज्यामध्ये काय होते, जो ऑर्थो पोझिशन आहे आपली ती सॉर्ट आउट होऊन जाते. म्हणजे तिथे आपल्याला जे पाहिजे आहे CHO ग्रुप, तो CHO ग्रुप तयार होऊन जाते. पण उरलेला असतो हे ONA. तर हा O- Na+
याला इथे OH ग्रुप मध्ये कन्वर्ट करायसाठी आपण परत एक वेळा याची हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस केल्याने हा जो वरचा ग्रुप आहे Na+ चा तो रिमूव्ह होते आणि इथे H ऍटम येऊन अटॅच होऊन जाते. म्हणजे फायनली त्याला एक फिनॉल मिळतो ज्याच्या ऑर्थो पोझिशनवर CHO ग्रुप प्रेझेंट आहे आणि याला आपण म्हणतो सॅलिसिला अल्डेहाइड. तर अशा प्रकारे झाली ट्रायमर रिएक्शन. याला मी 2 वेळा रिपीट केलं कारण ही एक इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. आता कोलबेज रिएक्शन. तर कोलबेज रिएक्शनचं पण परत एक वेळा आपण स्टेटमेंट रीड करून घेऊ, त्यानंतर आपण रिएक्शन बघूया. ट्रीटमेंट ऑफ सोडियम फिनॉक्साइड with carbon dioxide at 398 Kelvin under pressure of 6 atmosphere followed by acid hydrolysis gives salicylic acid. तर ही झाली कोलबेज रिएक्शन. सुरुवात झाली आहे सोडियम फिनॉक्साइड पासून. म्हणजे फिनॉल होता त्याला आपण सोडियम हायड्रॉक्साइड सोबत ट्रीट केलं, से फिनॉल आहे त्याला आपण NaOH सोबत ट्रीट केलं, तर आपल्याला मिळाला सोडियम फिनॉक्साइड. हा सोडियम फिनॉक्साइड आपण इथे यूज करत आहे कोलबेज रिएक्शन मध्ये. सोडियम फिनॉक्साइडला आपण ट्रीट करत आहे या कंडिशनवर, म्हणजे कार्बन डायऑक्साइड ऍट 398 केल्विन आणि 6 ऍटमॉस्फिअर प्रेशर. तर आपल्याला मिळतो हा सोडियम सॅलिसिलेट. हा पण एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. सोडियम सॅलिसिलेट या रिएक्शनचा एक इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे आणि याचं स्ट्रक्चर काय असते की ऑर्थो पोझिशनवर, म्हणजे पहिले तर जो Na+ ऍटम आहे किंवा जो Na+ आयन आहे तो रिप्लेस होऊन जाते H ऍटमनी. म्हणजे आपली ही वरची पोझिशन सॉर्टेड होऊन जाते. इथे येऊन जातो OH ग्रुप जो की रिक्वायर्ड आहे आणि जो ऑर्थो पोझिशन आहे त्या पोझिशनवर एक COO Na ग्रुप येऊन अटॅच होतो. मग सिम्पली आपण त्याची हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस केल्याने काय होते, हा Na जो आहे Na ऍटम इथून रिमूव्ह होऊन जाते आणि इथे एक ऍटम येऊन अटॅच होते. तर ज्यामुळे आपल्याला ऑर्थो पोझिशनवर COOH ग्रुप मिळते. हा बघा, हा काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडला रिप्रेझेंट करणारा एक ग्रुप आहे. म्हणजे फिनॉल स्ट्रक्चर आपल्या जवळ होतं ज्याचा ऑर्थो पोझिशनवर COOH ग्रुप येऊन अटॅच झाला आणि याला आपण म्हटलं सॅलिसिलिक ऍसिड. तर अशा प्रकारे ही झाली कोलबेज रिएक्शन, ज्यामध्ये आपण स्टार्ट केलं सोडियम फिनॉक्साइड पासून. सोडियम फिनॉक्साइडला आपण रिॲक्ट केलं काही रिएजंट सोबत, ज्यांनी आपल्याला एक इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार करून दिला. त्या इंटरमिडिएट प्रोडक्टची आपण केली हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस. त्या ऍसिड हायड्रोलिसिसने आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड दिलं. तर सॅलिसिलिक ऍसिडचा स्ट्रक्चर, या इंटरमिडिएट प्रोडक्टचा स्ट्रक्चर आणि या रिएक्शन मध्ये लागणारे सर्व रिएजंट्स इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवावं लागेल. आता आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. फिनॉल ऑक्सिडेशन विथ क्रोमिक एनहाइड्राइड और सोडियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4 गिव्स पॅराबेन्झोक्विनोन. म्हणजे सिंपल आहे, जसं आपण कोणत्याही सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करतो तसे इथे फिनॉलचं ऑक्सिडेशन होत आहे. तर फिनॉलच्या ऑक्सिडेशनसाठी लागणारे हे रिएजंट्स आहे की एक तर आपण क्रोमिक एनहाइड्राइड यूज करू किंवा आपण यूज करू सोडियम डायक्रोमेट. बट काय पाहिजे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. ही जी रिएक्शन होईल याच्यामध्ये क्रोमिक एनहाइड्राइड किंवा सोडियम डायक्रोमेट यूज होईल इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4 आणि या रिएजंट्सनी फिनॉलचं ऑक्सिडेशन होईल आणि ऑक्सिडेशन झाल्यावर प्रोडक्ट काय मिळणार, पॅराबेन्झोक्विनोन. म्हणजे हा फिनॉल आहे, हा फिनॉल आहे. फिनॉल कन्वर्ट होईल अशा स्ट्रक्चर मध्ये. पॅरलली डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि इथचे जे दोन पॅरा पोझिशन्स आहे तिथे डबल बॉन्ड ऑक्सिजन अटॅच झाला. हा आहे फिनॉलचा ऑक्सिडाइज स्ट्रक्चर. तर अशा प्रकारे फिनॉलचं ऑक्सिडेशन झालं आहे आणि आपल्याला हा पॅराबेन्झोक्विनोन इथे फॉर्म करून मिळाला. तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल ही अगेन एक सिंपल रिएक्शन आहे ज्यामध्ये आपण फिनॉलचं हायड्रोजनेशन करतो. म्हणजे फिनॉलला ट्रीट करतो हायड्रोजन सोबत इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि तो कॅटलिस्ट काय आहे, निकेल ऍट 433 केल्विन. हा आहे आपला कॅटलिस्ट फॉर दिस रिएक्शन. आणि हायड्रोजन जो रिएक्टंट आहे फिनॉल सोबत रिएक्ट करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण अल्डेहाइड कीटोन्स वगैरेचं पण हायड्रोजनेशन केलं आहे, ज्यामध्ये आपण ऑब्झर्व केलं की जे डबल बॉन्ड्स असतात ते हायड्रोजन आणि निकेलमुळे ब्रेक होते आणि सिंगल बॉन्डचे काहीतरी स्ट्रक्चर प्रोडक्ट मध्ये फॉर्म होते. मोस्टली अल्डेहाइड कीटोन्सच्या केसमध्ये अल्कोहोल तयार झाले होते, 1 डिग्री आणि 2 डिग्री अल्कोहोल्स. इथे पण बघा सिमिलर लॉजिक आहे. हायड्रोजन आणि या कॅटलिस्टमुळे काय होत आहे, फिनॉल मधले जितके पण डबल बॉन्ड्स आहेत ते डबल बॉन्ड ब्रेक होत आहे आणि सिंपल सिंगल बॉन्डचे एक सायक्लिक रिंग फॉर्म होत आहे ज्याला आपण म्हणतो सायक्लोहेक्झॅनॉल. कारण OH ग्रुप इथे प्रेझेंट आहे, म्हणजे अल्कोहॉलिक ग्रुप प्रेझेंट आहे
तर अशा प्रकारे हा जो स्ट्रक्चर आहे हा झाला सायक्लो. हेक्झेन म्हणजे 6 कार्बन्स आहे म्हणून हेक्स, आणि ऑल बिकॉज ऑफ अल्कोहॉल ग्रुप. तर सायक्लोहेक्झेनॉल आपल्याला ऍज अ रिझल्ट मिळाला फॉर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. नेक्स्ट आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. आता आपण फिनॉलला रिड्यूस करू. आपण एक बघितलं ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल, ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर मिळालं. ठीक आहे. आता आपण बघत आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. रिडक्शन ऑफ फिनॉल होते विथ द हेल्प ऑफ झिंक डस्ट. म्हणजे फिनॉल इज रिड्युस्ड टू प्रोड्यूस बेन्झीन. रिडक्शन मध्ये असं असते की जेव्हा आपण जेव्हा आपण एक ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असतो कोणत्या स्ट्रक्चर मध्ये, तो जर रिमूव्ह होत आहे म्हणजे कोणत्याही कंपाऊंड मधून जर ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे तर सिम्पली आपण त्याला रिडक्शन म्हणतो. ही झाली रिडक्शनची सिंपल डेफिनेशन. तर फिनॉलचं रिडक्शन पण असंच लक्षात ठेवा की यामधला जो ऑक्सिजन कंटेनिंग ग्रुप आहे तो रिमूव्ह होऊन जाते रिड्यूस होताना, आणि आपल्याला काय मिळते मग सिंपल एक बेन्झीन मिळते. आता ही झाली रिडक्शन रिएक्शन, आणि रिएजंट काय असते, हिटिंग विथ झिंक डस्ट. म्हणजे फिनॉलला तुम्ही हीट करा झिंक डस्ट सोबत तर तुम्हाला बेन्झीन तयार करून मिळते. तर नेक्स्ट आहे इस्टरिफिकेशन. तर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स फॉर्म ईस्टर बाय रिएक्शन विथ एक तर कार्बोक्सिलिक ऍसिड हॅलाइड्स अँड ऍसिड अनहायड्राइड्स. म्हणजे अल्कोहोल्स आणि फिनॉल्सला रिॲक्ट करू शकतो कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत किंवा ऍसिड हॅलाइड सोबत किंवा ऍसिड अनहायड्राइड सोबत टू गेट इस्टर्स. तर ही जी रिॲक्शन आहे म्हणजे रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल किंवा फिनॉल विथ कार्बोक्सिलिक ऍसिड टू फॉर्म इस्टर इज कॉल्ड इस्टरिफिकेशन. जेव्हा आपण अल्कोहोलला किंवा फिनॉलला रिॲक्ट करतो कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत टू फॉर्म इस्टर, म्हणजे आपल्याला इस्टर ऑब्टेन करायचं असते आणि त्यासाठी आपण ही रिॲक्शन कॅरी आउट करतो, त्याला या रिॲक्शनला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन. तर इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोल किंवा फिनॉल इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर हे झालं रिॲक्शनचं जे रिएजंट आहे ते. आपण एक वेळा रिॲक्शन बघू. तर सर्वात पहिले विथ ऍसिड्स म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिॲक्शन आहे ती बघून घेऊ. तर बघा सिंपल आहे, इकडे एक अल्कोहोल आहे ROH हा एक अल्कोहोल आहे आणि हे R-COOH हा आहे एक कार्बोक्सिलिक ऍसिड. तर या कार्बोक्सिलिक ऍसिडला एका वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. जसा हा आपल्याला माहिती आहे असा असतो C++O-OH. तर याला उलट लिहिलं आहे म्हणजे हा जो ग्रुप आहे तो या साइडने केलेला आहे. जसा हा आहे OH सॉरी HO C++O -R'. तर अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिडला इथे लिहिण्यात आलेलं आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर आता आपण हा जो या जे रिॲक्शनला आहे कॅरी करत आहे इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर सल्फ्युरिक ऍसिडचा आपण इथे H+ डिनोट केला आहे. तर आता बघा हा जो H आहे आणि हा OH आहे हा रिमूव्ह होतो म्हणजे H2O बनून निघून जाते, आणि जो रिमेनिंग आहे RO आणि इकडला C++O-R' हा अटॅच होते आणि इथे हा प्रोडक्ट ऍज अ इस्टर म्हणून तयार होते. तर अशा प्रकारे झाली अल्कोहोलची रिॲक्शन ऍसिड सोबत. आता बघा फिनॉलची रिॲक्शन ऍसिड सोबत. फिनॉलच्या केसमध्ये पण सेम, जो H आणि OH आहे तो रिमूव्ह होऊन जाते आणि जो रिमेनिंग आहे तो एकमेकांसोबत अटॅच होते आणि इथे एक इस्टर तयार करते. तर याला आपण म्हणतो इस्टरिफिकेशन, म्हणजे इथे इस्टर फॉर्म होत आहे विथ रिॲक्शन ऑफ अल्कोहोल किंवा फिनॉल कशासोबत, कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत. तर आता हीच रिॲक्शन होऊ शकते ऍसिड. आता आहे रिॲक्शन विथ ऍसिड अनहायड्राइड. तर अल्कोहोल आहे आपल्याकडे R-OH प्लस आहे ऍसिड अनहायड्राइड R-C++O -O-C++O-R'. याला आपण म्हणतो ऍसिड अनहायड्राइड. आता रिॲक्शन कशी होणार, आपल्याला फॉर्म करायचं आहे इस्टर. तर या रिॲक्शन मध्ये बघा हा जो OH ग्रुप आहे हा जाऊन अटॅच होतो एका कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला. OH ग्रुप जाऊन अटॅच होतो एका कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला, म्हणजे इतका जो ग्रुप आहे तो एक प्रोडक्ट तयार करेल, आणि हे प्रोडक्ट काय असणार बघा R-C++O इथे येऊन अटॅच झाला OH ग्रुप, म्हणजे हा तयार झाला R-COOH. म्हणजे हा एक ऍसिड तयार झाला जसं इथे दिसत आहे प्रोडक्ट मध्ये एक ऍसिड, आणि हा जो उरलेला इथे ग्रुप आहे विथ दिस R ग्रुप हे दोघं अटॅच होणार टू फॉर्म इस्टर. आता बघा हे प्रोडक्ट कसं तयार होईल ते मी इकडे लिहून सांगते.
तर आर होता डॅश ओ डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश आर डॅश. तर हे झालं इथे एक इस्टर तयार. तर अशा प्रकारे रिॲक्शन होते ऍसिड अनहायड्राइडची विथ अल्कोहॉल टू फॉर्म इस्टर. सेम बघा, सेम रिॲक्शन आहे विथ फिनॉल. जसं इथे अल्कोहॉल रिॲक्ट झाला तसाच खाली फिनॉल रिॲक्ट होईल. फक्त जिथे आर होता तिथे ए आर आला. म्हणजे ए आर म्हणजे काय असते, हा फिनॉलिक ग्रुप, ही बेन्झिन रिंग्स जी आहे ती ए आर ने डिनोट केल्या जाते. आता नेक्स्ट आहे द रिॲक्शन ऑफ अल्कोहॉल अँड फिनॉल विथ ऍसिड क्लोराईड. आपण बघितले कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत, ऍसिड अनहायड्रेट सोबत. आता आपण बघू ऍसिड क्लोराईड सोबत. तर ऍसिड क्लोराईड सोबत आपण जे रिॲक्शन करतो इट इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. तर अल्कोहॉल बघा ROH, ऍसिड क्लोराईड आहे आर सी डबल बॉन्ड ओ डॅश सीएल, याला म्हणतो आपण ऍसिड क्लोराईडचे स्ट्रक्चर. आता हा HCl इथे सिम्पली रिमूव्ह होणार इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडिन आणि जो रिमेनिंग ग्रुप आहे तो अटॅच होऊन जाईल. म्हणजे RO, हा जो RO आहे हा R डॅश सी डबल बॉन्ड O सोबत अटॅच होईल आणि इथे एक इस्टर फॉर्म होईल प्लस HCl रिलीज होईल. सेम जर आपण फिनॉलला कन्सिडर केला तर फिनॉल पण ऍसिड क्लोराईड सोबत सिमिलर वेनी रिॲक्ट करतो. इथे जिथे आपण आर ग्रुप होता तिथे हा AR ग्रुप असतात. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन झाली इस्टरिफिकेशन विथ. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट रिॲक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन बघूया. ऍस्पिरिन इज अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन. इट इज अन ऍसिटल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे कशाने फॉर्म झालं होतं, फॉल्बेज रिॲक्शननी. फॉल्बेज रिॲक्शननी आपण सॅलिसिलिक ऍसिड फॉर्म केलं होतं. आता सॅलिसिलिक ऍसिडचा जो ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह आहे त्याला ऍस्पिरिन म्हणतात. म्हणजे सॅलिसिलिक ऍसिडला आपण ऍस्पिरिन म्हणतो आणि ऍस्पिरिन काय असते, एक जेनेरिक मेडिसिन असते. सो इट इज फॉर्म्ड बाय ऍसिटायलेशन युझिंग ऍसिटिक अनहायड्राइड. तर सर्वात पहिले आपल्याकडे आहे एक सॅलिसिलिक ऍसिड, त्याला आपण केलं ऍसिटिक अनहायड्राइड सोबत ट्रीट. जेव्हा आपण एका ऍसिडला ऍसिटिक अनहायड्राइड सोबत ट्रीट करतो त्याला आपण म्हणत आहे की आपण त्याचे ऍसिटायलेशन करत आहे युझिंग ऍसिटिक अनहायड्राइड. तर अशा प्रकारे हे दोन रिएजंट्स आहे ज्याला आपण ट्रीट करत आहे इन द प्रेझेन्स ऑफ H+ आयन. आणि फायनली रिॲक्शन काय होणार बघा, जे हा CH3 सी डबल बॉन्ड O आणि O आहे याच्यासोबत हा ग्रुप, हा इतका ग्रुप रिमूव्ह होऊन जाईल. तर इतका ग्रुप रिमूव्ह झाल्यावर काय फॉर्म होईल, CH3 डॅश सी डबल बॉन्ड O डॅश OH. आणि जे रिमेनिंग ग्रुप्स आहेत म्हणजे बघा इथे उरलेला आहे इतका ऑक्सिजनला इन्क्लूड करून ग्रुप आणि इकडे ऍसिटिक अनहायड्रेट मध्ये उरलेला आहे CH3 डॅश सी डबल बॉन्ड O. आणि हे जर ग्रुप्स जॉईन झाले तर हे फॉर्म करतील याला, म्हणजे एक आहे बेन्झिन ग्रुप त्याला आहे COOH अटॅच, इथे आहे ऑक्सिजन त्याला येऊन अटॅच होणार सी डबल बॉन्ड O डॅश CH3. तर याला आपण म्हणतो ऍस्पिरिन. म्हणजे हे झालं फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिनची रिॲक्शन. एक वेळा परत या रिॲक्शनला मी रिपीट करते, हे एक इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. बघा पहिले आपल्याकडे होता एक सॅलिसिलिक ऍसिड, त्या सॅलिसिलिक ऍसिडला आपण ट्रीट करत आहे ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. तर रिॲक्शन कशी होईल, हा जो H ऍटम आहे OH ग्रुप मधला जो H आहे तो या ऍसिटिक अनहायड्राइड मधल्या अर्ध्या ग्रुप सोबत जाऊन अटॅच होईल. म्हणजे इथे आपण कन्सिडर करू की हा बॉन्ड ब्रेक होणार आणि हा इतका ग्रुप H ऍटम सोबत कंबाईन होणार. तर हा जो ग्रुप आहे तो कंबाईन होऊन काय फॉर्म करेल, ऍसिटिक ऍसिड फॉर्म करेल. आणि जो उरलेला ग्रुप आहे म्हणजे हा जो उरलेला स्ट्रक्चर आहे आणि इकडे जो अनहायड्राइड मध्ये उरलेला स्ट्रक्चर आहे तो एकमेकांसोबत अटॅच होईल आणि काय फॉर्म करेल, हा एक असा स्ट्रक्चर म्हणजे ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड फॉर्म करेल ज्याला आपण म्हणू ऍस्पिरिन. तर आता आपण बघूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स काय आहे इन एरोमॅटिक इथर्स. म्हणजे जे इथर्स फॉर्म होत आहे आपल्या एरोमॅटिक इथर्स ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, असे इथर्स ज्यामध्ये बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे त्या इथर्स साठी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स कोणकोणत्या आहेत.
तर सर्वात पहिले हॅलोजिनेशन, त्यानंतर फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन विथ ऍसिल क्लोराइड, मग नायट्रेशन. सर्वात पहिले हॅलोजिनेशन. एनिसोल अंडरगोज ब्रोमिनेशन विथ ब्रोमीन इन असेटिक ऍसिड. आता बघा, हा आहे अराइल इथर. अराइल इथर म्हणजे हा इथर आहे. इथर बघा कसा असतो, ज्यामध्ये ऑक्सिजन डॅश डॅश ऑक्सिजन डॅश, म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला एक तर कोणता अराइल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप प्रेझेंट असते, अराइल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप प्रेझेंट असते. तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण इथर्स म्हणतो, हे तर आपल्याला माहितच आहे. पण जेव्हा एका साईडला अराइल, एका साईडला अल्किल ग्रुप आहे किंवा दोन्ही साईडला अराइल ग्रुप्स आहे, तर अशा इथर्सला आपण म्हणतो अराइल इथर्स, कारण कोणत्या तरी एका साईडला किंवा दोन्ही साईडला अराइल ग्रुप प्रेझेंट असते. सर आता हा जो आहे इथे एनिसोल गिवन, हा एनिसोल याला पण आपण अराइल इथर म्हणू शकतो, कारण ऑक्सिजनच्या एका साईडला हा अराइल ग्रुप अटॅच आहे. तर एनिसोल जेव्हा आपण ट्रीट करतो ब्रोमीन सोबत, एनिसोलला जेव्हा आपण ट्रीट करतो ब्रोमीन सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ऍसेटिक ऍसिड, इट गिव्स पॅराब्रोमो एनिसोल, म्हणजे ब्रोमीन ग्रुप अटॅच होतो पॅरा पोझिशनवर, आणि ऑर्थोब्रोमो एनिसोल म्हणजे ब्रोमीन ऍटम अटॅच होतो ऑर्थो पोझिशनवर एनिसोलच्या. तर या दोन्ही पैकी जो पॅरा प्रोडक्ट आहे तो स्टेबल असतो आणि तो एक मेजर प्रोडक्ट असतो. तर अशा प्रकारे हे झालं एनिसोलचं हॅलोजिनेशन. ही होती आपली पहिली रिॲक्शन. नेक्स्ट आहे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन विथ अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड म्हणजे आपण इथे घेतला, सिम्पली कन्सिडर करूया CH3Cl. CH3Cl आहे आपला मिथाइल क्लोराइड, आणि याला परत आपण ट्रीट केलं एका अराइल इथर सोबत इन द प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3. हा रिएजंट आपल्याला माहित असायला पाहिजे. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन साठी आपण एनहायड्रस AlCl3 यूज करतो. तर रिॲक्शन कशी कॅरी फॉरवर्ड होईल, सिम्पली जसं हॅलोजिनेशन मध्ये झालं की ऑर्थो आणि पॅरावर ब्रोमीन अटॅच झाला होता, तसंच इथे पण हा जो CL3 ग्रुप आहे हा पॅरा आणि ऑर्थो पोझिशनवर अटॅच होईल आणि आपल्याला रिक्वायर्ड प्रोडक्ट्स मिळणार. हे प्रोडक्ट काय आहे, 4-मिथॉक्सी टोल्युइन अँड 2-मिथॉक्सी टोल्युइन. याच्यामध्ये जो 4 आहे म्हणजे पॅरा पोझिशनवर असणारा CH3 ग्रुप जो आहे तो एक स्टेबल प्रोडक्ट आहे, आणि म्हणून हा एक मेजर प्रोडक्ट फॉर्म होतो. आता आहे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन विथ असिल क्लोराइड. असिल क्लोराइड असते अशा प्रकारे, म्हणजे CH3 डॅश C डबल बॉन्ड O डॅश Cl, हा झाला ऍसिल क्लोराइड. तर ऍसिल क्लोराइड मध्ये काय होणार, हा COCH3 ग्रुप. बघा, जेव्हा अल्किल क्लोराइड होता म्हणजे CH3Cl होता, तेव्हा फक्त CH3 ग्रुप अटॅच झाला होता. आता ऍसिल क्लोराइड आहे तर यात पण फक्त Cl ग्रुप, Cl ऍटम बाहेर राहील आणि हा कम्प्लीट CH3CO ग्रुप अटॅच होईल टू एनिसोल. तर जसं अल्किल क्लोराइड मध्ये पॅरा आणि ऑर्थोवर अटॅच झाले होते हे ग्रुप्स, तसंच इथे पण असिल क्लोराइड मध्ये हा जो ग्रुप आहे CH3CO हा पॅरा आणि ऑर्थो पोझिशनवर जाऊन अटॅच. तर अशा प्रकारे दोन्ही ज्या रिॲक्शन्स आहे म्हणजे विथ अल्किल क्लोराइड आणि ऍसिल क्लोराइड इन सम वे सिमिलर आहे, फक्त तिथे होता अल्किल ग्रुप आणि इथे आहे असाइल ग्रुप. तर ही झाली आपली नेक्स्ट रिॲक्शन. आता त्याच्यानंतर आहे नायट्रेशन ऑफ एनिसोल. म्हणजे एनिसोल जो आपला होता त्याला आता आपण नायट्रिक ऍसिड सोबत ट्रीट करू आणि त्याचे नायट्रेशन होणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत जर आपण एनिसोलला ट्रीट केलं इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, इट गिव्स ऑर्थोनायट्रो एनिसोल किंवा पॅरानायट्रो एनिसोल. हा आहे आपला एनिसोल ज्याला आपण या रिएजंट सोबत ट्रीट करत आहे. परत हा जो रिएजंट आहे हा आपल्याला जनरेट करून देईल NO2 ग्रुप, आणि हा NO2 ग्रुप काय होणार, पॅरा पोझिशनवर अटॅच होईल, परत ऑर्थो पोझिशनवर अटॅच होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन प्रोडक्ट्स मिळत आहे, ज्यापैकी मेजर कोणता आहे, पॅरा प्रोडक्ट. तर अशा प्रकारे आता आपल्या अल्कोहोल फिनर्स इथर्स मधल्या सर्व रिॲक्शन संपलेल्या आहेत. याच्या आधी पण आपण एक लेक्चर घेतला ज्यामध्ये आपण अल्कोहोल फिनोल्स इथर्सच्या प्रिपरेशन्सच्या रिॲक्शन, म्हणजे सर्व ज्यांनी अल्कोहोल्स प्रिपेअर होते, फिनॉल प्रिपेअर होते आणि इथर्स प्रिपेअर होत्या, त्या सर्व रिॲक्शन आपण एका लेक्चरमध्ये कव्हर केल्या, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या उरलेल्या सर्व रिॲक्शन होत्या त्या आपण या लेक्चरमध्ये फिनिश केल्या. हे लेक्चर सुद्धा बोर्ड्स आणि CET ओरिएंटेड होतं. जरी तुम्ही बोर्ड्सची प्रिपरेशन करत आहे किंवा तुम्ही CETची प्रिपरेशन करत आहे तर हे लेक्चर नक्की बेनिफिशियल राहील. आणि ज्या फ्लोचार्ट्स नुसार मी रिॲक्शन्सला लिहून दिलेला आहे, तुम्हाला माहित असेल स्टार्टिंग मध्ये पण होतं, त्यानंतर
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन साठी पण एक फ्लोचार्ट ड्रॉ केलं होतं. ते सेम फ्लोचार्ट तुम्ही यूज करू शकता तुमचे शॉर्ट नोट्स बनवायसाठी. त्याने तुम्हाला रिॲक्शन्स लक्षात ठेवायला इझी जाणार. तर थँक्यू सो मच. आजचा लेक्चर आपण इथेच थांबवू आणि यानंतर जो लेक्चर येणार तो असणार PYQs वर CETच्या. तर तो पण नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.